नमस्कार, तुम्हा सर्वांचं श्रद्धाज ब्लॉगमध्ये स्वागत. कशी आहात सगळे? आता तुम्ही पाहतच असाल की आपल्या पुण्याची काय कंडिशन आहे. सगळीकडे पाऊस चालू आहे. काल दुपारपासून कंटिन्युअस पाऊस आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी जॉबला जाते, तर काल निघताना एवढा पाऊस होता, खूप भिजलो आम्ही. म्हणजे मी पण, माझे दोन्ही मुलं पण, आम्ही फार भिजलो काल. मी रेनकोट यूज करते, पण तरीसुद्धा येताना खूप पाऊस होता. आणि गंमत अशी की आज आमच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करणार होतो आम्ही पॅरेंट्स बरोबर. तर आज आमचं प्लॅनिंग होतं सगळ्या टीचर्सचं की बाबा साडी वगैरे घालायचं. आणि कालपासून कंटिन्युअस पाऊस चालू होता. सकाळी मी 5:30ला उठले आणि मी मेसेज पाहिला स्कूल ग्रुपवरती की काही मेसेज आहे का, की आपण चेक करावं मेसेज, काही सुट्टी वगैरे असेल, कारण एवढा पाऊस चालू आहे. पण मेसेज मला काही दिसला नाही. मग त्यानंतर मग मी काय केलं की मी माझ्या रुटीनला चालू झाले. म्हणजे माझं टिफिन बनवणं, माझं सगळं आवरणं वगैरे मी चालू केलं. आणि आमच्या ज्या CR आहेत, म्हणजे आमच्या टीचर्समधल्या ज्या मेन मॅडम आहेत, आणि त्यांनी ऑलरेडी ग्रुपवरती मेसेज टाकला की सुट्टी आहे म्हणून. ते डिक्लेअर झालं होतं. मला काहीच आयडिया नाही, मला काहीच माहीत नाही. मग मी माझ्या मिस्टरांना घेऊन गेले की खूप पाऊस आहे, मला सोडायला चला. मी शाळेपर्यंत गेले. शाळेपाशी गेल्यानंतर गेटसमोर मग मला कळलं की आपल्या स्कूलला सुट्टी आहे. मग तिथे मी पाहिलं तर माझ्या पर्सनली क्लास ग्रुपवरती मेसेज गेला होता, आमच्या मॅडमने टाकला होता. पण तिथून मग घरी आला, मी सगळं चेंज केलं परत. इतकं छान आवडलं होतं मी. आणि माझे पण 1-2 फ्रेंड्स, ते पण टीचर्स माझ्याबरोबर जॉब करतात, त्यांनी पण आवडलं. त्यांनी पण लेट मेसेज पाहिला. पण ह्या गोष्टी होत राहतात, कारण की पाऊस इतका वाढलाय. सकाळी डिसाईड झालं, गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, तर ह्या गोष्टी मग आपल्या हातात नसतात. पण थँक्स टू माय CR की त्यांनी माझ्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला. आणि त्यानंतर मग घरी आल्यावर मग थोडं घर आवरलं व्यवस्थित वगैरे, भांडी वगैरे होती ती आवरली, नाश्ता पाणी झालं. म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं, कारण खूप दिवसांनी आपण व्हिडिओ करतो. मला रेग्युलरली तर जमत नाही व्हिडिओ करायला. तर बघू आता पुढे कसं काय आहे. खूप पाऊस आहे ॲक्च्युली. खूप ठिकाणी असं आहे, खडकवासला म्हणा, धानोरी म्हणा, इथे खूप ब्लॉकेज झाले. आमच्या आळंदीमध्ये पण खूप पाणी साठले, लोकांचे हाल होतात ते. तर सगळ्यांनी काळजी घ्या, घरी राहा, अवॉइड करा बाहेर जायला. खूप महत्त्वाचं असेल तर विचार करा बाहेर जाण्यासाठी, तर अवॉइड करा आणि काळजी घ्या तब्येतीची. तर आज तर घरी आहे मी, तर पाहूयात आपण आता. माझं प्लॅनिंग आहे की काहीतरी नवीन रेसिपी किंवा असं साधं काही बनवणार असेल तर ते तुमच्याबरोबर शेअर करावं. तर लेट्स गो. ॲक्च्युली मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की मी ऑनलाईन भाज्या मागवते. ऑनलाईन म्हणजे कसं की पुण्यामध्ये आहे ना, पुला म्हणून एक ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये खूप असे काही बिझनेस आहेत किंवा खूप काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे छोट्या मोठ्या, की ते आपल्याबरोबर शेअर करतात. जसं ज्वेलरी झालं, कपड्यांचं झालं, तर त्यातलं एक आहे हे व्हेजिटेबल्सचं. तर आमच्याकडे एक मॅडम आहे, तर त्या पुलामध्ये, तर त्या आहे ना भाजी असं म्हणजे विकतात. कसं विकतात तर कोथरूडला एक दिवस PCMCला, एक दिवस हडपसरला, तर अशा प्रकारे त्यांचं असतं. ते लिस्ट पाठवतात विथ रेट. तुमची जे काही भाजी असेल त्याचबरोबर रेटबरोबर ते सगळं ग्रुपवरती पाठवतात. आणि हे इतकं छान ते देतात ना. रेट आहे म्हणजे आपण पील करून मागवतो, निवडून मागवतो, तर त्याचे रेट्स वेगळे आहेत. पण स्वच्छ आणि क्लीन भाज्या मला मिळतात. ॲज पर टू द ऑर्डर आपल्याला भाजी येते. तुम्ही पाहताल, हे बघा, ही मेथी आहे, इतकी स्वच्छ छान मेथी. 1 युनिट म्हणजे 1 गड्डी आपल्याला निवडून मिळते. त्यानंतर ही कोथिंबीर आहे, छान क्लीन, काही घाण नाही, काही नाही, आणि सगळं हायजेनिक. तर मला जसं पाहिजे तसं मी भाज्या मागवते. जसं माझं ऑर्डर आहे त्याप्रमाणे मला भाज्या मिळतात. लसूणसुद्धा मला सोलून मिळतो. कसं आहे, जॉब करते, वेळ मिळत नाही, तर सकाळी हाताशी लागेल अशा गोष्टी मी मागवते आणि पील करून मागवते, निवडून मागवते. भेंडी म्हणा, गवारसुद्धा मी आता आज सकाळी गवार केली, पण निवडून मागवते, पील करून मागवते मी. वटाणे वगैरे, बटाटा, कांदा,
लिंबू, सगळ्या गोष्टी जसं लिस्ट आहे त्यातून तुम्ही पिक करायचं तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही ऑर्डर करायचं. तर तुम्हाला रेट प्लस डील करून जे निवडून जे काय रेट असेल ते तुम्हाला ॲड करून मिळेल. जर तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल, पाहिजे असेल, जे कोणी पुण्यामध्ये राहतात तर त्यांनी मला कमेंट करा. आणि खूप छान वाटतं म्हणजे जॉब करणारे म्हणजे घरी असणारे तर प्रश्नच नाही, घरी असतात त्यांनाही भरपूर कामं असतात लेडीजला, असं नाही की घरी आहेत म्हणून नाही, खूप कामं असतात. पण अशा जर तुम्ही गोष्टी मागवल्या निवडून आणि स्वच्छ तर मग आपल्याला आपला वेळ जात नाही, फटाफट आपलं रुटीनमध्ये आपली कामं, आपला स्वयंपाक पटकन होतो. तर तुम्हाला हवा असेल नंबर तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्या मॅडमचा नंबर देईल. आणि पुढे आपण आता बघूयात माझं रुटीन वगैरे. आता पाऊस चालू आहे, मस्त काहीतरी गरम गरम भजी असं करायचं माझा प्लॅन आहे. पण हे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला सांगा, मी त्या मॅडमचा नंबर तुम्हाला शेअर करेल. आता तुम्ही पाहता इतक्या छान स्वच्छ भाज्या आहेत, पावसाळ्यात पण क्लीन मिळतं, पॅक करून मिळतं. आता हे काढणार आणि मी माझ्या कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे फार झंझट नाही, काही नाही, काही नाही. तर असं आहे. तर कंटिन्यू करूया आपण. रात्री 11 वाजता आम्ही आमच्या फॅमिली फ्रेंडच्या घरी गेलो. कारण माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. ती माझी जवळची फ्रेंड आहे कल्याणी. तर ते म्हणजे बाहेर होते. तर रात्री आम्ही म्हटलं चला आपण अचानक जाऊयात भेटायला. तर त्यांना भेटायला गेलो आम्ही. मस्त सेलिब्रेशन झालं. खूप छान वाटलं. खूप दिवसांनी भेटलो, टाईम स्पेंड केला. खूप गप्पा गोष्टी झाल्या. तर छान वाटलं. तर आजचा हा दिवस मस्त गेला. सगळ्यांनी काळजी घ्या. चलो भेटूया परत. बाय.